बातमी सोलापूरमधून आहे। माळशिरसमधील मार्केटवाडी गावामध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांकडून मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे। मतदान प्रक्रियेला प्रशासनाने मात्र विरोध केला आहे। गावात जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले। गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर मार्केटवाडी गावामध्ये भाजपच्या राम सातपुते यांना अधिक मतदान झाल्याने ग्रामस्थांनी ईव्हीएमवर खापर फोडलाय। विधानसभेला मार्केटवाडी गावातून भाजपच्या राम सातपुतेंना लीड मिळालं। गावात उत्तम जानकरांचं मताधिक्य, मग सातपुतेंना अधिक मतं कशी पडली असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केलाय। या आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये जानकरांना जास्त मतं पडल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे। मतदानाची चाचणी व्हावी यासाठी गावकऱ्यांकडून बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव करण्यात आला। उत्तम जानकर गटाचा स्वखर्चानं गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय झाला। मार्केटवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यास प्रशासनाचा मात्र विरोध आहे। आणि या संदर्भात थेट मार्केटवाडी गावातून आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे का? नागरिक ठाम आहेत का? आणि प्रशासनाकडून मात्र मोठा विरोध होतोय। सागर, आपण पाहिलं की खरं तर 8 वाजल्यापासून या प्रक्रियेला मतदानाची जी काही बॅलेट पेपरवरची मतदान प्रक्रिया आहे ती सुरुवात होणार होती। मात्र अद्यापही ही मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आपण पाहतोय हे सर्व 5 टेबल्स जे आहेत या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया पार पडणार होती। मात्र अद्यापही मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। खरं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो गावामध्ये आणण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच या मतदान प्रक्रियेला जे आहे तो काही वेळ लागतोय का असे देखील चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत उत्तम जानकर आहेत। जानकर साहेब, खरं तर मतदान प्रक्रिया 8 वाजता सुरू होणार होती, मात्र ती अद्याप सुरू झालेली नाहीये। काय नक्की अडथळे आहेत? कशासाठी थांबलेली आहे मतदान प्रक्रिया? या ठिकाणी CRPFचे त्यांनी जवळजवळ 120 जवान आणलेले आहेत। 80 पोलिसांचा फौजफाटा आहे आणि मतदानाला सुरुवात केलं की ते बॅलेट पेपर आणि मतपेट्या उचलून न्यायचा हा त्यांचा त्या ठिकाणी उद्देश आहे आणि तो उद्देश आमच्या सगळ्या लोकांना त्यांनी बोलून दाखवलेला आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान होऊ देणार नाही, आम्ही तुमचं साहित्य पेट्या मांडल्या तर ते घेऊन जाणार आहे, अशा पद्धतीचं वातावरण आहे। आता इथं सकाळचे 8:15 8:30 वाजत आलेले आहेत। साधारण 100 लोक या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। परंतु अजून गावकरी सगळं गाव एकत्र येऊन की आम्हाला मतदान करायचं आहे आणि तुम्ही आमचं मतदान कसं रोखू शकताय हे बघण्यासाठी गावकरी सगळे वाट बघतायत की अजून लोक येत आहेत। रात्री इथे 1000 लोक म्हणजे झोपण्यासाठी होती की हा मंडप काढून न्यायचा पोलिसांचा प्रयत्न होता। रातोरात तसा मंडपवाल्याला सूचना दिलेल्या होत्या। पोलिसांमार्फत इथलं सगळं साहित्य घेऊन जायचं असा त्यांचा त्या ठिकाणी रात्री उद्देश होता। पण मी स्वतः या ठिकाणी रात्रभर झोपून होतो, त्यामुळे त्यांना त्यांचा प्लॅन अयशस्वी झाला। परंतु आता ज्या वेळेला गाव एकत्र येईल पूर्ण त्यावेळेला गाव निर्णय करेल की काय लाठीचार्ज झाला, गुन्हे दाखल झाले तरी बी आपल्याला मतदान घ्यायचं आहे आणि त्यासाठी गाव येऊन या ठिकाणी थांबलेलं आहे। जवळजवळ 80-85 वर्षाचे आजोबा सुद्धा मला काट्या घातल्या तरी हरकत नाही, पण मला मतदान करायचं या उद्देशाने या ठिकाणी आलेले आहेत। महिला मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत। सागर, तर या संपूर्ण प्रक्रियेकडे आपलं लक्ष असणार आहे। पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी मोठा विरोध पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।